या ठिकाणी आता मेथड ऑफ इन्व्हर्जन्स मध्ये स्टेपला पहिली स्टेप आपल्याला a1x प्लस b1y इक्वल टू c1 a2x प्लस b2y इक्वल टू c2 अशा आपल्याला दोन इक्वेशन दिले जातील मुलांना. आणि या टू इक्वेशनला काय करायचं आपल्याला बघा. पहिली स्टेप असेल याला आपल्याला ए ची व्हॅल्यू काढायची. ए ची व्हॅल्यू म्हणजे एक्स वाय चे कोऑर्डिनेट्स a1 b1 a2 b2 लिहून घ्या पॅरलली. एक्स काय असतो तुमचा एक्स वाला मॅट्रिक्स मीन्स व्हेरिएबल कोण आहे त्याच्यामध्ये एक्स वाय. आणि बी इक्वल टू काय घ्यायचं मुलांना या ठिकाणी C1 आणि C2. बी ची व्हॅल्यू काय घ्यायची C1 C2 घ्यायची या ठिकाणी. बस याला आता लिहायचं ax इक्वल टू बी च्या फॉर्म मध्ये. मग आता दोन्ही साईडला जर a इनवर्स न मल्टिप्लाय केलं आपण मल्टिप्लाय ऑन बोथ साइड बाय ए इनवर्स. तर दोन्ही साईडला जर ए इनवर्स न मल्टिप्लाय केलं ए इनवर्स इंटू ए इंटू एक्स इक्वल टू ए इनवर्स इंटू बी येते व्हॅल्यू. आता आपल्याला ए इनवर्स इंटू एच व्हॅल्यू असते आय एक्स इक्वल टू ए इनवर्स ऑफ बी. नंतर आता आय इंटू एक्स काय असतो एक्स असतो. वन न कशाला मल्टिप्लाय केलं काय फरक पडतो का नाही. तसं आयडेंटिटी मॅट्रिक्स न जर एक्स ला मल्टिप्लाय केलं तर एक्सच येणार आहे. एक्स इक्वल टू ए इनवर्स ऑफ बी आपल्याला याप्रमाणे लिहायचं मुलं. राईट. तुम्ही एक्झाम मध्ये लिहित असताना बाय एक्स इक्वल टू बी ही स्टेप झाल्यानंतर डायरेक्ट ही स्टेप लिहायची. मधली स्टेप तुम्हाला समजण्यासाठी लिहिलेली फायनलला लिहायची गरज नाहीये. एकदा तुम्हाला एक्स इक्वल टू ए इनवर्स ऑफ बी लिहिलं की याला इक्वेशन नंबर 1 घ्यायचं. राईट. हा इक्वेशन नंबर 1 भेटला आपल्याला. आणि आपल्याला पुढची प्रोसेस सांगा रे ए इनवर्स करायची प्रोसेस कशी असते. फाइंड ए इनवर्स. ए इनवर्स कसा फाइंड आउट केला जातो 1 बाय डिटर्मिनंट्स ऑफ ए इंटू सांगा ऍडजॉइंट ऑफ ए. ऍडजॉइंट ऑफ ए याप्रमाणे ए इनवर्स काढा आणि इक्वेशन 1 मध्ये पुट करायचं. बस एवढीच प्रोसेस करायची आपल्याला. ए इनवर्स काढायचा आणि इक्वेशन नंबर 1 मध्ये आपल्याला त्या ठिकाणी पुट करायची व्हॅल्यू. ते बुक दे इकडे ओपन करतो टॉपिक. राईट डाऊन क्वेश्चन लिहून घ्या आता. एक्सरसाइज 2.3 एक्सरसाइज 2.3 घ्यायचंय मुलांना. एक्सरसाइज 2.3 क्वेश्चन नंबर 1 घ्या. एक्सरसाइज 2.3 क्वेश्चन नंबर फर्स्ट. एक्सरसाइज 2.3 क्वेश्चन नंबर 1 ला solve the following equations by inversion method. Solve the following equations by inversion method. Solve the following equations by method of inversions. By किंवा inversion method. Inversion method.
राईट ऑन. तर फर्स्ट क्वेश्चनला त्याच्यामध्ये x प्लस 2y इक्वल टू 2, दुसरा आहे 2x प्लस 3y इक्वल टू 3. याला आपल्याला मेथड ऑफ इन्व्हर्जन सॉल्व्ह करायचंय. आणि फर्स्ट क्वेश्चन आहे तर सर्वांनी लक्ष द्यायचंय. ठीक आहे, तुम्ही पाठीमागचे सार्थक आणि ते दोघं जण एक बेंच पाठीमाग बसणार तुम्हाला, नाही तुम्ही दोघं पाठीमाग बसा, तुमच्या हाईट मुळे ते दोघाला पण दिसणार गेले. पुढे या इकडे, नाही तर या बेंचवर. काय 40 मिनिटाचं लेक्चर आहे आपलं, काय इथं कोणी बड बसा तिथं पाठीमाग बसून घ्या. दिसतंय ना तिथून, दिसतंय ना. लक्ष द्या. आता आता कुणी काय लिहायचं नाही, क्वेश्चन लिहिलाय सर्वांनी बघा एकदा. क्वेश्चन लिहिलं असेल तर सोल्युशन मध्ये काय करायचं, आधी याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहायचं. स्टँडर्ड फॉर्म म्हणजे कसं असतो, एक्स आधी आला पाहिजे, पुन्हा वाय पाहिजे, पुन्हा कॉन्स्टंट. ऑलरेडी आहे ना स्टँडर्ड फॉर्म. दुसरा पण बघा, 2x आहे प्लस 3y इक्वल टू किती दिलाय, 3 दिलाय. पहिलं मला सांगा ए म्हणजे काय असतं रे आपलं, एक्स वाय चे कोऑर्डिनेट्स घ्यायचे. कशाचे, एक्स वाय चे. किती येणार, 1 2 दॅट इज 2 आणि 3 आली व्हॅल्यू. सांगा मुलांना, बी म्हणजे काय असते या ठिकाणी, व्हेरिएबल कोण आहे, एक्स वाय. बी म्हणजे कोण आहे, व्हेरिएबल एक्स वाय. आणि सी जो कॉन्स्टंट आहे, ठीक आहे, सॉरी एक्स, इथं बी म्हणजे काय घ्यायचं आपल्याला, एक्स घ्यायचा आहे. व्हेरिएबल वाला कुठला घेतला होता आपण, एक्स घेतला होता. आणि इथं काय घ्यायचं आपल्याला, बी घ्यायचं असतो मुलं. ज्याचे कोऑर्डिनेट्स काय घ्यायचे, कॉन्स्टंट C1 C2 किती आलाय, 2 आणि 3 आली व्हॅल्यू. या टाइप मध्ये अरेंज करायचं. आता सांगा लिहितोच कसं आपण, लिहू नका रे. पहिला क्वेश्चन आहे, समजून घ्या. एक्स इक्वल टू बी लिहायचं. याच्यानंतर कुठली स्टेप लिहा म्हणलं, डायरेक्टली ए ला इकडे पाठवल्यावर काय बनतं, ए इनवर्स ऑफ बी. याला इक्वेशन नंबर 1. इथपर्यंत क्लिअर आहे. पुढची स्टेप बघा. आता एवढं लिहिल्यानंतर डिटरमिनंट्स ऑफ ए काढून घ्यायचं आधी. डिटरमिनंट्स ऑफ ए काढण्यासाठी 1 2 2 4 सॉरी 3, तर किती आलं रे, 3 मायनस 4 आली व्हॅल्यू. डिटरमिनंट्स किती येतो आपल्याला, -1 येते. -1 मध्ये डिटरमिनंट 0 आहे का नॉन 0 आहे, नॉन 0. मग इथं शॉर्ट मध्ये मी असं लिहू शकतो ना, ए इनवर्स एक्झिस्ट. राईट, ए इनवर्स एक्झिस्ट असेल तर ए इनवर्सचा फॉर्म्युला सांगा. ए इनवर्स इक्वल टू 1 डिवाइड बाय डिटरमिनंट्स ऑफ ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए. ऍडजॉइंट ऑफ ए डायरेक्ट सांगू शकता ना तुम्ही, काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला, सांगा. बा इथं डिटरमिनंट्स 1 बाय -1 आला. आता ऍडजॉइंट ऑफ ए ची व्हॅल्यू सांगणार आहे तुम्ही. ऍडजॉइंट किती येतो आपल्याला सांगा. काय करायचं आपल्याला, 1 आणि 3 ला इंटरचेंज. इथं 1 ला 3 आणि इकडे 1 ला 1. आठवतंय का, डायगोनल एलिमेंट इंटरचेंज करायचे असतात, 3 आणि 1. आणि बाकीच्याचं काय करायचंय, साइन चेंज. 2 चा साइन चेंज होणार, -2. इथं पण किती आला, -2. आता मायनस मुळे काय होणार आहे, पुन्हा साइन चेंज होणार ना. श्रेयस तू लक्ष दे, तू शांत राहा, ठीक आहे. दोघं पण काल नव्हतात. क्लिअर आहे इथपर्यंत. तर आपल्याला या ठिकाणी ए इनवर्स भेटला. आपल्याला कसं काढायचं म्हणलंय का, डिटरमिनंट्स काढा, पुन्हा ऍडजॉइंट काढायचं डायरेक्टली आपण. -1 न बाहेरच्या मल्टिप्लाय केलं म्हणजे ए इनवर्स भेटला. आता हा इनवर्स कुठे पुट करायचा आपल्याला, इक्वेशन 1 मध्ये. पुट इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 एकदा सांगा बरं, एक्स इज इक्वल टू किती आलं, ए इनवर्स ऑफ बी. एक्स म्हणजे काय असतो आपला, एक्स वाय. एक्स म्हणजे व्हेरिएबल कोण आहे, एक्स वाय. ए इनवर्स किती आला सांगा, -3 2 आणि 2 इंटू -1, बरोबर आहे. आणि बी किती मुलांना सांगा, C1 C2 किती आपला, 2 3 आहे. आता ज्यांना ह्याचं प्रोडक्ट येत नाही त्यांनी लक्ष द्यायचंय, कसं प्रोडक्ट करायचं बघा. आपल्याला मुलांना प्रोडक्ट करत असताना त्या फर्स्ट रो न फर्स्ट कॉलमला मल्टिप्लाय करायचं. पहिला एलिमेंट भेटेल आपल्याला, -3 इंटू 2 -6 येणार. 2 इंटू 3 किती येते, +6 येते व्हॅल्यू. तर इथं पहिला एलिमेंट 0 बनेल. पुन्हा आता सेकंड रो न फर्स्ट कॉलमला 2 इंटू 2 किती आला, 4. -1 इंटू 3 किती आलं, -3. 4 -3 किती येणार, 1 येते व्हॅल्यू. वा, प्रोडक्ट कसं करायचं, फर्स्ट रो न फर्स्ट कॉलमला आपण मल्टिप्लाय करू. तर सांगा, -3 इंटू 2 किती आला, -6. -6 आणि दुसरा आता 2 इंटू 3 किती येत आहे, +6 येत आहे. समजलं, ह्या रो न ह्या कॉलमला आपण मल्टिप्लाय केलंय. चला आता पुढे सांगा. आता सेकंड रो न सेकंड कॉलमला 2 इंटू 2 4 -3 आणि इकडे कोण आहे आपल्याकडे, एक्स आणि वाय. करेक्ट आहे. मग आता पुढे याला सिम्प्लिफाय जर केलं तर काय आला रे, 0. इथं किती आला, 1. मग आता इक्वॅलिटी ऑफ मॅट्रायसेस प्रमाणे
कम्पेअर करायचं. एक्स इक्वल टू किती येणार 0 आणि वाय इक्वल टू किती आला 1. आता आपला आन्सर राईट आहे का रॉंग कसं चेक करणार? ओरिजिनल क्वेश्चन मध्ये जायचं. इथं बघा रफ साईडला लिहू आपण एक्स प्लस 2y इक्वल टू किती येतं 2 येते व्हॅल्यू. एक्स ची व्हॅल्यू 0 लिहिली आणि वाय ची व्हॅल्यू 1 घेतली. किती आलं 0 प्लस 2. हा आणि हा मॅच झाला ना. म्हणजे क्रॉस चेक करू शकता ना तुम्ही आन्सर राईट आहे का रॉंग. आन्सर जे पण आलंय ते एका कुठल्या तरी इक्वेशन मध्ये पुट करा. एलएचएस मध्ये व्हॅल्यू पुट करा. ती व्हॅल्यू आरएचएस मॅच करते का बघा. एक्स 0 पुट केला, वाय 1 पुट केला, 2 इंटू वाय 2 आली व्हॅल्यू. हा 2 आणि हा 2 जर सेम मॅच होत असेल तर आन्सर किती आपलं करेक्ट आहे. चला आता लिहून प्रॉपर लिहून घ्या मुलांना. म्हणजे दुसरा क्वेश्चन असा सॉल्व्ह करायचा तुम्हाला. सेम टाईपचा काही चेंजेस नाही त्याच्यामध्ये. या लिहून घ्या प्रॉपर. दिसतंय का सर्वांना? समजलं का रे? काल कुठे गेलता? लेक्चर टायमिंग मध्ये बरं डॉक्टर असतो. तू नाही विचारलं. फर्स्ट पार्ट झाला का लिहायचं इकडचा? तर लिहून घ्या. क्वेश्चन 2 लिहितोय. ज्यांचं झालं असेल त्यांनी ट्राय करायचे. बाकीच्यांनी प्रॉपर लिहून घ्यायचं. एक्स प्लस वाय इक्वल टू 4 आणि 2x मायनस वाय इक्वल टू 5. एक्स प्लस वाय इक्वल टू 4, 2x मायनस वाय इक्वल टू 5.
झालं, करताय ट्राय. येस झालं. किती आला आन्सर? शेवटचं पान राहिलंय, शेवटचा पार्ट राहिलाय, लिहून टाका ना ते. बर, ज्यांना येत ना त्यांनी बोर्डकडे लक्ष द्यायचंय. पहिला ए लिहायचं याच्यामध्ये. ए म्हणजे काय असणार आहेत? एक्स वाय चे कोऑर्डिनेट्स. किती व्हॅल्यू? 1 1 2 -1. बी ची व्हॅल्यू आहे मुलांनो या ठिकाणी 5 आणि किंवा एक्स लिहा दुसरा. काय करायचं असतो? एक्स घ्यायचा आपल्याला. कोण व्हेरिएबल आहे त्याच्यामध्ये? एक्स वाय. आणि या ठिकाणी बी वाला घ्यायचं आपल्याला 4 आणि 5. राईट. आता आपल्याला काय करायचं या ठिकाणी? एक्स इक्वल टू बी लिहायचं. बरोबर आहे मुलांनो? मग इथून एक्स ची व्हॅल्यू किती येणार आहे आपली? ए इनव्हर्स ऑफ बी. त्याला इक्वेशन नंबर 1 घ्यायचं. आता काढायचं आपल्याला डिटरमिनंट्स ऑफ ए. डायरेक्ट सांगितलं तरी चालतंय. किती आलं? -1 -2 -3 येतो ना. मग इथं लिहायचं डिटरमिनंट्स ऑफ ए इज नॉट इक्वल टू 0. ए इनवर्स एक्झिस्ट. राईट. या टाइप मध्ये. मग लगेच ऍडजॉइंट लिहून टाकायचं. ऍडजॉइंट ऑफ ए काय करणार? -1 1 आणि इथं काय येणार तुमचं? सांगा. -1 1 -1 -2. डायगोनल इंटरचेंज केले, नॉन डायगोनलचं साइन चेंज केलं. मग आता ए इनवर्स काढून घेतलं लगेच इथं आपण. ए इनवर्स इक्वल टू 1 डिवाइड बाय डिटरमिनंट्स ऑफ ए किती आलाय? -3. आणि ऍडजॉइंट ऑफ ए किती मुलांना सांगा? -1 -1 -2 आणि 1. राईट. या टाइप मध्ये. बस आपल्याला आता इक्वेशन 1 मध्ये पुट करू. एक्स इक्वल टू ए इनवर्स ऑन इंटू बी. एक्स ची व्हॅल्यू एक्स वाय आली. ए इनवर्स ची व्हॅल्यू आहे -1/3. ब्रॅकेट मध्ये आहे -1 -1 -2 आणि 1. आणि इथं बी वाला किती आपला? 4 आणि 5 आहे. राईट. चला आता काय करायचं प्रोसेस आपल्याला या ठिकाणी? -1/3 असाच ठेवा. हे दोघांचा प्रोडक्ट करून घेऊ आपण. -1 × 4 किती आला? -4. -1 × 5 किती आला? -5. भांडणं नंतर घरी गेलं. क्वेश्चन इथे एक्सप्लेन करतो, लक्ष द्या मुलांना. -1 × 4 किती आला? -1 -1 × 5 -5. आता सेकंड रो न बघा. -2 × 4 -8. मायनस पुन्हा 1 × 5 काय करायचं? +5. हे प्रोडक्ट करता येत नसेल तर एकदा एक्सप्लेन करतोय. फर्स्ट रो न फर्स्ट कॉलमला मल्टिप्लाय करायचं. पहिल्या एलिमेंट न फर्स्ट एलिमेंटला. -1 × 4 -4 -1 × 5 -5. सेकंड न सेकंडला मल्टिप्लाय करा. -2 × 4 किती आला? -8. 1 × 5 किती आला? +5 आली व्हॅल्यू. लक्ष दे बाळा इकडे. इथं -1/3 किती आली व्हॅल्यू रे? -9. इथं किती आलाय? -3. बरोबर आहे. तर आता काय करायचं आपल्याला? डिवाइड करायचं बघा. इकडचं एक्स वाय ॲज इट इज. राईट साईडला सांगा रे. -3 न डिवाइड केलं तर मायनस मायनस कॅन्सल होऊन 3 येणार. पुन्हा -3 न डिवाइड केलं तर मायनस मायनस कॅन्सल होऊन 1 येणार. मग इथं कम्पेअर जर केलं आपण तर एक्स इक्वल टू किती आला? 3 आणि वाय इक्वल टू काय येतं आपल्याला? 1 येतं. x3 आणि y हे आपल्याला 2 रूट भेटतात मुलांना. बघा आता पहिल्या इक्वेशन मध्ये जर पुट केलं आपण, x ची व्हॅल्यू 1, y ची व्हॅल्यू 3. 1 + 3 किती येत आहे? 4. मॅच करते का ना राईट साईड? इथलची राईट साईड मॅच करते ना मुलांना. दॅट मीन्स आन्सर कसं आहे आपलं? राईट आहे. बघा कुठपर्यंत आलंय लिहून घ्या. बघा थर्ड क्वेश्चन लिहितोय मी इथं. 2x + 6y = 8 आणि x + 3y. श्रेयस पाठीमागच्या बेंचवर बसून घेतो. त्याच्या पाठीमागच्या बेंचवर बस रे बाळ. शेजारी बसून नका, बोलत बसतो तुम्ही. जमतं बसून घेते तू. करा, ट्राय करा पुढचा क्वेश्चन. हा, ए इनवर्स एक्झिस्ट नाही ना.
सांग ना काय डाऊट आहे. मेथड ऑफ इन्व्हर्जन मध्ये इन्व्हर्जनच करायचं. हा हो चालेल, काहीच प्रॉब्लेम नाही. पहिलं तुम्ही ए इनवर्स काढताना मल्टिप्लाय केलं तरी चालतं, एकच येते आन्सर. सेम आन्सर आला असं ना. हा चालतं, काही प्रॉब्लेम नाही. ते काही कॉम्प्लेक्स जास्त होऊ नये म्हणून ते बाहेर ठेवलेलं आहे. मध्ये आधीच मल्टिप्लाय पण करू शकता तुम्ही. काय 0 काय डिटरमिनंट ना. हा पुढच्या क्वेश्चन 3 चा डिटरमिनंट काय येतो, 0 येतो. खाली काय लिहिणार तुम्ही, ए इनवर्स डज नॉट एक्झिस्ट. द व्हॅल्यू ऑफ एक्स अँड वाय इज नॉट डिफाईन लिहायचं, एवढंच लिहायचं. डिटरमिनंट काढायचा, 0 आला तर काय म्हणायचं, ए इनवर्स डज नॉट एक्झिस्ट. द व्हॅल्यू ऑफ एक्स अँड वाय इज नॉट डिफाईन. द व्हॅल्यू ऑफ एक्स अँड वाय इज नॉट डिफाईन. एक्स वाय ची व्हॅल्यू डिफाईन नाहीये म्हणून. The value of x and y is not defined. ते क्लिअर आहे बघा. याला सॉल्व कसं करायचं बघा रे बाकीचे. पहिलं ए काढा, किती भेटेल बघा आपल्याला. एच व्हॅल्यू येणार 2613. एक्स ची व्हॅल्यू या ठिकाणी एक्स वाय आणि बी आहे मुलांनो. या ठिकाणी बी ची व्हॅल्यू काय घ्यायची आपल्याला, 8 आणि 5. एक्स इक्वल टू बी लिहून टाकायचा आणि इथून एक्स इक्वल टू घ्यायचं. मग एक्स इक्वल टू काय तो ए इनवर्स ऑफ बी. याला इक्वेशन नंबर 1 घ्यायचं. आता काय करायचं पुढे, डिटरमिनंट्स ऑफ ए काढायचा, जो किती भेटणार आहे 2613. तर हा किती भेटतोय 6 - 6 0 येतं. डिटरमिनंट्स ऑफ ए जर 0 असेल तर इथं लिहायचं ए इज सिंगुलर मॅट्रिक्स. हे सिंगुलर नाही लिहिलं तरी चालतंय. Therefore A inverse does not exist. Does not exist. आतापर्यंत एक्झिस्ट लिहायचो ना आपण, इथं लिहायचं A inverse does not exist. राईट. A inverse एक्झिस्ट नसेल तर व्हॅल्यू ऑफ एक्स अँड वाय इज नॉट डिफाईन लिहायचं. Therefore the value of x and y is not defined. Right on. The value of x and y is not defined. बस एवढं सोल्युशन आपल्याला त्या ठिकाणी फाइंड आउट करायचंय. राईट आहे. झालं. येस मुलांना. The method of reduction लिहा. The second method, method of reductions. Methods of reductions. Method of reductions. Write down method of reductions. पुढची मेथड लिहायची आपली. झालं का तुला लिहायचं. बस सेकंड मेथड लिहा मुलांनो. मेथड ऑफ रिडक्शन्स. मेथड ऑफ रिडक्शन क्लिअर इथपर्यंत. आता मेथड ऑफ रिडक्शन्स मध्ये काय प्रोसेस करायची बघा. तर इथं आपल्याला a1x प्लस b1y इक्वल टू c1 आणि a2x प्लस b2y इक्वल टू c2 असे आपल्याला 2 मॅट्रिसेस दिलेले असणार त्याच्यामध्ये. क्लिअर आहे. मग याला फर्स्ट काय करायचं, राईट. या ठिकाणी ए फाइंड आउट करायचं, सेम पाठीमाग सारखा. काय घेतो रे आपला, a1 b1 a2 b2. एक्स ची व्हॅल्यू काय भेटते, जो पण व्हेरिएबल आहे तो. आणि या ठिकाणी बी ची व्हॅल्यू किती येणार आहे, c1 c2. राईट आहे.
अशा टाइप मध्ये आपल्याला ह्या सगळ्या व्हॅल्यूज भेटलेल्या आहेत मुलांना. आता आपल्याला काय करायचं याला, राईट इन द फॉर्म ऑफ दॅट इज ax इज इक्वल टू बी. ax इक्वल टू बी च्या फॉर्म मध्ये ह्याला लिहून घ्यायचं. दिसतंय का पाठीमागून? मग किती भेटणार आपल्याला? a1 b1 a2 b2. इथं x आहे आपल्याला xy, आणि राईट साइडला काय येतो आपला बी वाला मॅट्रिक्स किती? c1 c2. राईट आहे मुलांनो? अशा टाइप मध्ये ax इज इक्वल टू किती भेटला? b भेटली व्हॅल्यू. आता पुढे काय करायचं बघा, या ठिकाणी कन्वर्ट्स मॅट्रिक्स A into upper triangular or lower triangular or diagonal matrix. तर दिलेला जो आहे आपल्याला, ठीक आहे, याला कशामध्ये कन्वर्ट करायचं? अप्पर ट्रायंगुलर किंवा लोअर ट्रायंगुलर किंवा डायगोनल. आता अप्पर काय असतं इथं लिहितो बा, लेफ्ट साइडला अप्पर ट्रायंगुलर मॅट्रिक्स या टाइपचा राहतो. जसं 1 2 0 3. बिलो डायगोनल एलिमेंट्स, हा डायगोनल असतो ना आपला, याच्या खालचे एलिमेंट्स कसे आले पाहिजेत? 0 आले पाहिजेत मुलांना. राईट आहे? तर क्लिअर आहे? डायगोनलच्या खालचे एलिमेंट 0 घ्यायचे असतात आपल्याला. त्याला म्हणायचं अप्पर ट्रायंगुलर. लोअर ट्रायंगुलर कसं बनतं? वा लोअर ट्रायंगुलर मध्ये मुलांनो 1 2 0 आणि 3 हा जो डायगोनल आहे ना, याच्या वरचे एलिमेंट कसे पाहिजेत आपल्याला? 0 आले पाहिजे. याला म्हणायचं लोअर ट्रायंगुलर. आणि डायगोनल मॅट्रिक्स कशाला म्हणायचं? डायगोनल मॅट्रिक्स मुलांनो या टाइप मध्ये, इथं ए असेल, 0 असेल, 0 असेल, बी असेल. म्हणजे ए बी काही पण असू शकतो, सेम असू शकतो, नसतो पण. पण नॉन डायगोनल एलिमेंट कसे पाहिजेत आपल्याला? कंपल्सरी 0 पाहिजे. तर सेम प्रोसेस आपण इथं अप्लाय करणार आहे. आणि याला एक कशाला कन्वर्ट करणार आपण? मॅट्रिक्स याला कशामध्ये कन्वर्ट करायचं? एक अप्पर किंवा लोअर किंवा डायगोनल मॅट्रिक्स. खाल्ले आता अप्लाय द सेम रो किंवा कॉलम ट्रान्सफॉर्मेशन्स लोअर ट्रायंगुलर और डायगोनल मॅट्रिक्स बाय अप्लाइंग रो और कॉलम ट्रांसफॉर्मेशन. रो और कॉलम ट्रान्सफॉर्मेशन्स. राईट? रो और कॉलम ट्रान्सफॉर्मेशन प्रमाणे काय करायचं आपल्याला? कन्वर्ट्स करायचं म्हणून. क्लिअर आहे? खाल्ले आता अप्लाय द सेम रो और कॉलम ट्रांसफॉर्मेशंस apply the same row or column transformation on matrix B. मॅट्रिक्स बी ला सेम ट्रान्सफॉर्मेशन त्या ठिकाणी आपल्याला अप्लाय करायचे मुलांना. राईट आहे? इथपर्यंत काय डाऊट आहे का रे कुणाला? यस मुलांनो? म्हणजे तुम्ही याला अप्पर ट्रायंगुलर मध्ये कन्वर्ट करण्यासाठी जे पण ट्रान्सफॉर्मेशन यूज करणार तेच कुणाला यूज करायचं? याला यूज करायचं. आता याच्यामध्ये एक वर्डला इलिमिनेट करा, कॉलमला इलिमिनेट करून टाका. त्याच्यामध्ये कॉलम पण दिलं मी, रो किंवा कॉलम कट करा. याच्यासाठी कट करायचं मुलांनो, याला फक्त रोज इलिजिबल आहे. कुठला आहे हा? फक्त रोज. कॉलम का नाहीये याच ठिकाणी? मला सांगा मुलांनो, C1 मायनस C2 करू शकता का? इथं एकच कॉलम आहे ना. किती कॉलम आहेत आपल्याकडे? एकच आहे ना. इथं तुम्ही करू शकता C1 मायनस C2 करू शकता, पण इथं करणार आहेत का आपण? कारण आपल्याला याला जे पण ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय करायचं तेच कोणाला अप्लाय करायचंय? मॅट्रिक्स बी ला. पण इथं एकच कॉलम असल्यामुळे आपण कॉलम ट्रान्सफॉर्मेशन याला सॉल्व्ह करू शकत
नाही. फक्त काय करू शकतो याला, रो ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय करायचं. इरेज यासाठी गेलं की नंतर लक्षात राहावं. ठीक आहे. आता मुलं काय करतात, 2-3 स्टेप सॉल्व्ह करतात, नंतर लक्षात येतं की राईट साईडला आपल्याला सी भेटतच नाही, C1 - C2 भेटतच नाही. क्लिअर इथपर्यंत सगळ्यांना? काय काय प्रोसेस करायची रे, दिलेल्या मॅट्रिक्सला कशामध्ये कन्वर्ट करायचं, Ax = B, ए लिहायचं आपल्याला, पुन्हा एक्स लिहायचं आणि बी लिहायचं. पुढे काय करायचं, Ax = B लिहायचा, ए लिहिला, एक्स लिहिला, बी लिहिला. आता ह्या एक्स ला कशामध्ये कन्वर्ट करायचंय, अप्लाइंग रो ट्रान्सफॉर्मेशन, ओनली रो ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय करून याला अप्पर किंवा लोअर किंवा डायगोनल मॅट्रिक्स मध्ये कन्वर्ट करायचं. सेम ट्रान्सफॉर्मेशन आपल्याला राईट साईडला पण यूज करायचंय. बस बाकीची प्रोसेस दोन्हीचा प्रोडक्ट करायचा, फर्स्ट टू चा प्रोडक्ट करायचा, इक्वल टू हे कम्पेअर करायचं, झाला आन्सर भेटून जात आपल्याला. चल लिहिलंय का बघा, लिहिलं असेल तर क्वेश्चन लिहून घ्या. राईट ऑन क्वेश्चन नंबर 2 एक्सरसाइज मधला सेकंड क्वेश्चन लिहायचा आहे मुलांनो. Write down question la. Solve the following equations. Solve the following equations by reduction method. Solve the following equation by reduction method. Solve the following equation by reduction method. व टेक्स्टबुक मधलाच क्वेश्चन घेतोय मुलांनो. Solve the following equations by reduction method. Solve the following equation by reduction method. लिहिलंय सर्वांनी? Solve the following equation by reduction method. क्लिअर आहे इथपर्यंत? चला सांगा आता पहिला क्वेश्चन लिहा मुलांनो. त्याच्यामध्ये क्वेश्चन 2 मधला फर्स्ट लिहायचं आपल्याला. क्वेश्चन 2 मधला फर्स्ट लिहा, 2x + y 2x + y = 5 आणि दुसरा आहे इक्वेशन 3x + 5y 3x + 5y = -3. या टाईपचं 2x + y = 5, 3x + 5y = किती आला, -3 आली व्हॅल्यू. क्लिअर इथपर्यंत? आता हे पण पहिला क्वेश्चन आहे ना तुमचा, मेथड ऑफ रिडक्शन. ठीक आहे, फर्स्ट क्वेश्चन आहे ना आपला, तर प्रॉपर समजून घ्या. बाकी दोन असेच आहेत, ते होमवर्क देणार आहेत. ठीक आहे, त्यासाठी हा क्वेश्चन प्रॉपर समजून घ्या मुलांना. तर मुलांना प्रोसेस काय करायची पहिले समजून घ्या. सगळ्यात आधी काय करायचं आपल्याला, स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे का बघा. स्टँडर्ड फॉर्म म्हणजे शांत राहणार, दोघं बाहेर जा. ठीक आहे, 2x + y = किती आली व्हॅल्यू, 5. दॅट इज 3x + 5y = किती मुलांना, -3 आहे. आता याला काय करायचं आपल्याला, x = b च्या फॉर्म मध्ये लिहायचंय. तर a ची व्हॅल्यू सांगा पटपट. 2, 1, 3 आणि 5 आली व्हॅल्यू. x काय असतो रे आपला, x आणि y आला, करेक्ट आहे. आणि b किती आपला सांगा, 5 - 3 आली व्हॅल्यू. आता आपल्याला काय करायचंय, ax = b च्या फॉर्म मध्ये लिहून घ्यायचं. इथे काय आपल्याला डिटरमिनंट्स वगैरे काढायची गरज नाही. इथं आला 3 आणि 5. कॉलम ट्रान्सफॉर्मेशन काय यूज करायचं नाही, समजलं ना, की आपल्याकडे राईट साईडला एकच कॉलम भेटतोय, त्यामुळे आपण कॉलम ट्रान्सफॉर्मेशन त्या ठिकाणी यूज करू शकत नाही. पण 2 रो भेटतात, रो ट्रान्सफॉर्मेशन आपण यूज करू शकतो. तर आपलं टार्गेट आहे मुलांना, आता आपल्याला काय पाहिजे या ठिकाणी, 3 0 बनवायचं. जर याला अप्पर ट्रायंगुलर मध्ये बनवायचं असेल तर 3 कसा आला पाहिजे, 0 आला पाहिजे. राईट. मग आता 3 0 बनवण्यासाठी जे पण तुम्ही सेकंड रो मध्ये चेंजेस करणार आहेत, तेच कशामध्ये करायचे आपल्याला सांगा मुलांना, राईट साईडला. ठीक आहे, तर आता मुलांना सांगा, 3 ला 0 बनवायचं, मग चेंज कशामध्ये असणार आहे, सेकंड रो मध्ये, बरोबर आहे. सेकंड रो किती, R2 मायनस मुलांना सांगा R1. आता मला सांगा, या ठिकाणी 3 आणि 2 मध्ये काहीतरी भेटतं का रे आपल्याला कॉमन. जसं 6 असतं तर आपण डबल वगैरे केला असता, काहीच नाही ना. एलसीएम काढायचं. काय काढायचा, एलसीएम. 3 आणि 2 चा प्रोडक्ट किती आला. आता इथं मला सांगा, R2 ची व्हॅल्यू किती आपली 3 आहे आणि R1 ची व्हॅल्यू किती 2. आता इथं असा विचार करायचा की मला ह्या R2 ला म्हणजे 3 ला कितीने मल्टिप्लाय केल्यावर 6 बनणार, 2 न, आणि इकडच्या 2 ला कितीने मल्टिप्लाय केल्यावर 6 बनणार. म्हणजे आपलं इक्वेशन किंवा हे ऑपरेशन कसं बनणार आहे, 2R2 - 3R1. समजलं काय कसं केलंय ते. चला मुलांना, आता चेंज फक्त कशामध्ये, ए आणि
बी मध्ये. एक्स मध्ये काय चेंज करतो का आपण? नाही. तर व्हेरिएबल वाला तुमचा ऍज इट इज लिहून टाकायचा आहे. हा एक्स वाय ऍज इट इज असेल, याच्यामध्ये बिलकुल चेंजेस नाही करायचं आपल्याला. आणि राईट साईडला मुलांना सेम प्रोसेस करायची आपल्याला. आता मुलांना चेंज कशामध्ये? सेकंड रो मध्ये ना. फर्स्ट लिहायला काय प्रॉब्लेम आहे का? 2 1 आणि त्याचा 5, राईट. इथला आपण हा 5 ऍज इट इज लिहिला. आता सेकंड रो मध्ये बघा रे, मला सांगा हा -3 म्हणजे -6 + 6 काय बनणार आहे? 0 बनला ना. इथलं काय बनला? 0. तसंच मला सांगा आता या ठिकाणचे एलिमेंट चेंज होणार ना. आता या ठिकाणी काय बनणार? आता 2 टाइम्स ऑफ R2 किती राहता? 5 आहे. -3 टाइम्स ऑफ R1 किती तुमचा? 1. मग किती बनलं? 10 - 5 × 2 10. 10 - 3 किती आला? 7. इथलची व्हॅल्यू किती आली? 7 आली. तसं आता राईट साईडला पण सांगा. राईट साईडला सांगा आता R2 किती आपला? -3 आला. -3 टाइम्स ऑफ R1 किती? 5. हे किती आलं रे? -6. आणि हे किती आलं? म्हणजे किती आला? मग इथं आली व्हॅल्यू -21. करेक्ट आहे इथपर्यंत. आता प्रोसेस काय करायचं? दोघांचा प्रोडक्ट करायचं. प्रोडक्ट करत असताना रूल काय आपला? त्या 2 न x ला मल्टिप्लाय केल्यावर काय बनणार? 2x. 1 न y ला मल्टिप्लाय केल्यावर 1y. दोघं पॉझिटिव्ह मध्ये काय येणार? प्लस येणार. तर प्रोडक्ट बघा, इथं आली व्हॅल्यू 2x + y, राईट. आणि खाली बघा 7 न जर मल्टिप्लाय केलं तर 0x प्लस किती आला? 7y. आणि राईट साईडला किती घ्यायचं आपल्याला? 5 आणि -21. करेक्ट आहे. आता इक्वॅलिटी ऑफ मॅट्रायसेस प्रमाणे ऑर्डर सेम आहे दोन्हीची. ऑर्डर सेम आहे. हे पण एकच एलिमेंट आहे. कंबाईन एलिमेंट किती? हा एकच आहे. हे पण कंबाईन किती? एकच आहे. याला याच्या बरोबर कम्पेअर करायचं, याला याच्या बरोबर कम्पेअर केलं, किती व्हॅल्यू भेटते रे आपल्याला? 2x + y = किती आला? 5. आणि तर 7y = कारण हे तर 0 आहे ना. 0x ला 0च म्हणणार ना. 7y = किती आला? -21. y ची व्हॅल्यू किती आली? 7 च्या टेबल मध्ये 21 आहे ना. 7 × 3. तर y ची व्हॅल्यू किती आली मुलांना? -3. ही कुठं पुट करायची? ह्याच्यामध्ये, या इक्वेशन 2 मध्ये पुट करायचं, ठीक आहे, किंवा 1 मध्ये. ह्याची 1 भेटलंय. सांगा 2x + y = 5 आहे. तर y -3 घ्या. 2x - 3 = 5. मग 2x = किती आला? 8. x = किती येत आहे? 4 आले व्हॅल्यू. द व्हॅल्यू ऑफ x इज हाऊ मच? 4. x 4 आला, y किती आला? -3. आता आपला आन्सर राईट आहे का रॉंग चेक करा. इथं आपल्याला रफ साईडला बघा 2x + y = किती आपल्याकडे? 5 आहे मुला. x ची व्हॅल्यू किती आली रे आपली? द व्हॅल्यू ऑफ x इज हाऊ मच? 4 आली. आणि y ची -3. मग 4 × 2 किती आला रे? 8 - 3 5 बसतं ना. मॅच होतं नाही. लिहून घ्या आता. लिहू दे बाकीच्यांना जरा, लय गडबड असते. आता समजून घ्या जरा आधी. पहिला क्वेश्चन कधी पण गडबड नाही करायचं. फर्स्ट क्वेश्चनला गडबड करायचीच नाही मुलांना. ठीक आहे. क्वेश्चन 2, क्वेश्चन 3 आहे 3x - y = 1 आणि 4x + y = 6. इथं आहे 5x + 2y +4 आणि 7x + 3y = 5. तर हे 3 क्वेश्चन घरी करायचे आणि पुढचा आता करायचा आहे, ठीक आहे. पुढचा क्वेश्चन लगेच आता सॉल्व्ह करायचा आहे. हे लिहून घ्या पहिलं. क्वेश्चन नंबर 3 आपल्याला या ठिकाणी सॉल्व्ह करायचं आहे मुलांना.
म्हणजे एक्सरसाइज ऑलमोस्ट कम्प्लीट होईल. ठीक आहे, म्हणजे उद्याच्या लेक्चरला आपल्याला थोडं कॉम्पिटेटिव्ह एक्झामचं घेता येईल प्रॉपर. लक्षात आपण थोडं स्टेप बाय स्टेप घेतोय, कन्सेप्ट पूर्ण कम्प्लीट केलेत आपण. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं या ठिकाणी, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम साठी जे शॉर्टकट्स असतील किंवा काही अशा प्रॉपर्टी आहेत जे आपल्या टेक्स्ट बुक मध्ये दिलेल्या नाही पण त्याच्यावर क्वेश्चन विचारले जातात, ते आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचंय मुलांनो. ते 3 क्वेश्चन घरी करायचे बघा हे दिलेले, नोट डाऊन करा तिथे, घरी जाऊन सॉल्व्ह करायचं मुलांना. लेस झालं काय? झालं असेल तर पुढचा क्वेश्चन नंबर 3 लिहून घ्या. सो राईट डाऊन क्वेश्चन नंबर 3 लिहा मुलांना. क्वेश्चन 3 लिहायचा आहे. द कॉस्ट ऑफ 4 पेन्सिल, the cost of 4 pencil, the cost of 4 pencil, 3 pen and 2 erasers and 2 erasers. The cost of 4 pencil, 3 pen and 2 erasers. ठीक आहे. एज किती दिलं बघा या ठिकाणी, 60 रुपीज. एज 60 रुपीज, 60. पहिली कंडिशन दिली आपल्याला, द कॉस्ट ऑफ 4 पेन्सिल, 3 पेन अँड 2 इरेझर इज 60 रुपीज. इज 60 रुपीज. दुसरी कंडिशन दिली मुलांनो क्वेश्चन मध्ये, द कॉस्ट ऑफ 2 पेन्सिल, 4 पेन अँड 6 इरेझर. द कॉस्ट ऑफ 2 पेन्सिल, लिहिलं, 4 पेन अँड 6 इरेझर. 2 पेन्सिल, 4 पेन अँड 6 इरेझर. 2 पेन्सिल आणि 4 पेन अँड किती दिलं आपल्याला या ठिकाणी, 6 इरेझर. लिहून घ्या रे, पेन चलत नाही मुलांना. 6 इरेझर त्याची कॉस्ट दिली आपल्याला 90 रुपीज. 90 रुपीज लिहिलं का? फर्स्ट काय होतं, 4 पेन्सिल, 3 पेन आणि 2 इरेझर इज 60 रुपीज. सेकंड होतं 2 पेन, 2 पेन्सिल, 4 पेन and 6 eraser is 90 rupees. Third condition la, the cost of 6 pencil, the cost of 6 pencil, 2 pen and 3 eraser. 2 pen, 3 erasers is 70 rupees. Is 70 rupees. Is 70 rupees. Lila, find the cost of each items using matrices. Find the cost of each items using matrices. Last bench. Find the cost of each items by using matrices. Find the cost of each items by using matrices. Find the cost of each atoms by using matrices. चला मुलांना आता इथं लिहून घ्या. सोल्युशन मध्ये काय करायचं, प्रत्येक ऍटमचा आपल्याला कॉस्ट फाइंड आउट करायची, राईट. म्हणजे पेन्सिलची कॉस्ट काय असणार आहे, पेनची किती असणार आहे, इरेझरची किती असणार आहे. त्यासाठी सुरुवातीला आपल्याला व्हेरिएबल्स घ्यावे लागतील. दिलेत काय याच्यामध्ये, लेट द कॉस्ट ऑफ 1 पेन्सिल इक्वल टू x रुपीज. द कॉस्ट ऑफ 1 पेन्सिल इक्वल टू x रुपीज, comma 1 pen equal to y rupees. The cost of 1 pencil equal to x rupees, comma 1 pen equal to y rupees, and 1 eraser equal to z rupees. And 1 eraser equal to काय घ्यायचं, z rupees. But the cost of 1 pencil equal to x rupees, 1 pen equal to y rupees, and 1 eraser equal to z rupees मुलांना. सो आता मुलांना मला सांगा या ठिकाणी पहिली कंडिशन कशी बनणार आहे, 4, 3 आणि किती 2 आहे ना.
फर्स्ट येणार 4x. सांगा या ठिकाणी काय येतं फर्स्ट 4x प्लस 3 पेन. पेन साठी काय घेतलं y घेतलं ना. 4x प्लस किती आला 3y आणि प्लस किती आला 2z इक्वल टू किती 60 रुपीज आहे ना. सेकंड इक्वेशन कसं बनणार 2 पेन्सिल 4 पेन आणि 6 इरेजर याची व्हॅल्यू किती येते 90. सॉरी 6x प्लस 2y प्लस 3z इक्वल टू किती आला 70 रुपीज. करेक्ट आहे इथपर्यंत. आपण काय केलं थेरॉटिकल इन्फॉर्मेशनला कशामध्ये कन्वर्ट केलंय न्यूमरिकल मध्ये मुलांना. आता लिहून टाका बरं ए ची व्हॅल्यू कशी लिहिणार तुम्ही सांगा बरं मुलांना. ए किती येणार आपला 4 3 2 2 4 6. आता 2 4 6 ला डिवाइड करू शकता ना तुम्ही. लक्षात रे सगळ्यात महत्वाचं आपल्याला जेवढे छोटे छोटे एलिमेंट्स भेटतील मॅट्रिक्स मधले तेवढं कॅल्क्युलेशन कसं होणार आहे सोपं होणार आहे. या ठिकाणी बघा 2 4 आणि 6 याला 2 न डिवाइड होतं ना. तसं इकडे होतंय का 4 3 आणि 2 एखादा कॉमन डिवायडर भेटतोय का इथं नाही ना. पण सेकंड मध्ये भेटतं ना 2 4 आणि 6 ला जर 2 न डिवाइड केलं तर पॉसिबल आहे. तर आपण हे डिवाइड केल्यानंतर जे एलिमेंट्स भेटतात ते लिहूया या ठिकाणी. राईट मुलांना. बघा रे आता दुसरा काय आला बघा 2x ला जर 2 न डिवाइड केलं तर 1 आला. पुढे किती आलं सांगा 4 चं 2 आणि इथं किती आला 3. खाली सांगा आता या ठिकाणी किती येणार 6 पुढचा एलिमेंट सांगा मुलांना 2 आणि 3 y ची व्हॅल्यू किती 2 आहे. हे समजलं का काय केलं आपण सेकंड जो आपलं इक्वेशन भेटलं होतं त्याला आपण 2 न डिवाइड केलं. x ची व्हॅल्यू पण सांगा इथं x किती येतोय आपला x y आणि z तीनच व्हेरिएबल आहेत ना. आणि b सांगायचं आता b किती येणार आता 90 चा हाफ घ्यायचं बरं का 45 आणि किती घेतला 70. आता याला कुठल्या फॉर्म मध्ये लिहायचं रे मुलांनो x इक्वल टू b च्या फॉर्म मध्ये आपल्याला त्याला लिहायचंय मुलांनो. सांगा बरं मुलांनो a ची व्हॅल्यू किती आली रे आपली 4 3 2 1 2 3 6 2 किती होतं तिथं 3 होतं ना 6 2 3 करेक्ट आहे. आता x या ठिकाणी लिहून टाकू x y z आणि राईट साइडला b घ्यायचा आहे 60 45 आणि 70. आता काय प्रोसेस करायचं रे आता याला अप्पर ट्रायंगुलर मध्ये कन्वर्ट करायचंय. अप्पर ट्रायंगुलर म्हणजे काय सांगितलं होतं डायगोनलच्या खालचे एलिमेंट कसे झाले पाहिजेत 0 झाले पाहिजे. हे टार्गेट ठेवायचं आपलं. ठीक आहे. मग आता मला सांगा डायगोनलच्या खालचे एलिमेंट 0 करायचे असतील तर 4 च्या जागेवर किती आलं पाहिजे 1 आलं पाहिजे ना. पहिला एलिमेंट काय करायचा असतो आपल्याला 1. पण डायरेक्ट 1 पॉसिबल आहे का इथे. इथं जर तुम्ही 4 ला डिवाइड केलं 4 न इथं 1 भेटेल पण 3/4 भेटेल 2/4 भेटेल. किती कॉम्प्लेक्स बनणार आहे p/q च्या फॉर्म मध्ये बनणार ना. त्यापेक्षा आपण सेकंड रो ला फर्स्टच्या जागेवर घेऊ फर्स्टला सेकंडच्या जागेवर. फर्स्ट आणि सेकंड रो ला जर इंटरचेंज करायचं असतं काय प्रोसेस असते मुलांनो दॅट इज r1 इंटरचेंज r2 वाली व्हॅल्यू. का करायचं समजलं ना. पहिला एलिमेंट 1 आणायचं होतं आपल्याला. मग या ठिकाणी किती येणार व्हॅल्यू 1 2 3 घेतली व्हॅल्यू 4 3 2 आणि 6 2 3 ऍज इट इज. इकडचा x y z ला बिलकुल चेंज करायचं नाही त्याला पण इंटरचेंज करताना सगळं रॉंग आन्सर येईल मग. ठीक आहे. इथं फक्त 45 आणि 60 ला इंटरचेंज होणार 70 ऍज इट इज. चला हे इंटरचेंज केलं. आता मुलांना मला सांगा 4 आणि 6 ला काय करायचंय 0 बनवायचं. 4 कुठल्या रो मध्ये रे सेकंड रो मध्ये. सेकंड रो मध्ये मला चेंज करावं लागेल ना. बघा बरं r2 ची व्हॅल्यू किती आपल्याला सेकंड रो मध्ये 4 आहे ना. मला सांगा r1 ला कितीने मल्टिप्लाय केल्यावर 4 बनेल. r1 किती आपला 1 आहे ना. लक्षात येत आहे r2 ची व्हॅल्यू किती आपली r2 ची व्हॅल्यू आहे 4. म्हणजे r1 ला ह्या 1 ला कितीने मल्टिप्लाय केलं 4 बनणार आहे 4 न. तर या ठिकाणी r2 मायनस काय बनणार 4 टाइम्स ऑफ r1. आता मुलांना मला सांगा या ठिकाणी चेंज कशामध्ये आपला सेकंड रो मध्ये आणि हे 6 ला पण 0 बनवायचे ना. म्हणजे थर्ड रो मध्ये पण लगेच चेंज करू शकतो ना आपण. एकाच लाईन मध्ये दोन ऑपरेशन तुम्ही अप्लाय करू शकता. तर बघा रे चेंज इन r3 काय करायचं आपल्याला r3 मायनस. आता सांगा r1 ला कितीने मल्टिप्लाय केल्यावर 6 बनणार आहे 6 ना 6 r1 आला 6 r1. चला मुलांना सांगा आता आउटपुट किती येणार आपलं. चेंज कशामध्ये ते पटपट सांगायचं. चेंज कशामध्ये मुलांना आपला
राईट. सेकंड आणि थर्ड रो मध्ये बाकी चेंज आहे का? फर्स्ट रो मध्ये कुठलाही चेंज नाही. फर्स्ट रो लिहून टाकू 1 2 3. आता सेकंड आणि थर्ड मध्ये चेंज आहे, तर सेकंड आणि थर्डचा आपण या ठिकाणी लिहू मुलांना. सेकंड मध्ये काय चेंज आहे रे? R2 मायनस 4 टाइम्स ऑफ R1. सांगा 4 मायनस 4 किती आला? 0. 3 मायनस 8 किती आला? -5. 2 मायनस 12 किती आला? -10 आली व्हॅल्यू. इकडे पण सांगा आता 60 मायनस काय करायचं? 4 टाइम्स ऑफ 45 आहे. 45 इंटू 4 किती येतं? 180 येतं ना. 60 मायनस 180 किती आला? -120 येतो का नाही मुलांना? मायनस किती आला? 120. तसं आता R3 मायनस काय करायचं? 6 टाइम्स ऑफ R1. बेसिकली एवढा विचार करायचा की R3 ची व्हॅल्यू किती मुलांना? 6 आहे. R1 ला कशाने मल्टिप्लाय करायचं? 6 ना. मला सांगा 6 मायनस 6 किती झाला? 0. R2 किती? 2 मायनस 12 किती झाला? त्याला 6 ने मल्टिप्लाय करायचं ना. 2 मायनस 12 किती झाला? -10. 2 मायनस 12 किती येतं? -10. इथं बघा 3 मायनस 18 किती झाला? याला 6 ने तर मल्टिप्लाय करणं आहेच ना. 3 मायनस 18 किती आला? -15 येणार. या टाइप मध्ये लिहायचं मुलं. सांगा पहिलं किती आलं? 0. दुसरा किती आला? सांगा सेकंड मध्ये काय होतं आपलं? 2 मायनस 12 किती आलं? -10. बरोबर आहे. थर्ड सांगा मुलांना. थर्ड काय करायचंय? 3 मायनस 18 -15 किती आलं? -15. चला इकडे पण सांगा R3 मायनस 6 टाइम्स ऑफ R1. R3 किती? 17 आहे. -6 टाइम्स ऑफ काय? 45. 270 बनतं ना. 6 इंटू 5 किती आलं? 30. 6 इंटू 4 24 प्लस 3 270 बनला. बरोबर आहे. मग 200 येणार ना. किती येणार हा? -200. चेक करा, रॉंग झालं नाही पाहिजे आपलं. ठीक आहे, समजलं का? R3 ची व्हॅल्यू 70 होती आणि पुढे 6 टाइम्स ऑफ काय करायचंय? R2. बरोबर आहे. आता सांगा बरं पुढे काय करायचं आपल्याला? पुढचं टार्गेट असतं आपलं बघा. पुढचं टार्गेट इथला 1 बनला पाहिजे. इनव्हर्स काढायचं शिकवलं होतं ना मी. इनव्हर्स काढायचा. हे 1 0 0 झाल्यावर हा काय बनवायचा? 1. हे कशासाठी असं सॉल्व्ह करायचंय की आपलं आन्सर 100% करेक्ट येतं. तुम्ही कुठलं लॉजिक लावून त्याला इथं जिथं जर सॉर्ट आउट केलं तर भले 10 आउट ऑफ एक क्वेश्चन तुमचा करेक्ट आहे, 9 मध्ये प्रॉब्लेम क्रिएट होईल. त्यासाठी प्रोसेस फॉलो करू आपण. सेकंड रो मध्ये 1 बनवायचं आपल्याला -5 जागेवर. मग R2 मध्ये चेंज येणार ना. मुलांना सांगा R2 ला कितीने डिवाइड करावं लागेल रे? -1/5 ना. का बरं? -5 ला जर 1 बनवायचं असेल तर -5 ने डिवाइड करावं लागेल. सांगा बरं आउटपुट चेंज फक्त R2 मध्ये आपला झालं. 4 मिनिटांमध्ये संपेल क्वेश्चन. XYZ मुलांना पॅरलल लिहित चला. R2 ला काय करायचं आता? -5 ने डिवाइड केलं तर R1 ऍज इट इज आहे. R1 1 आहे, 2 आहे, 3 आहे. R2 ला आता 0 घेतला, इथं आला 1, इथं आला 2 आला मुलांना. 0 -10 -15 ऍज इट इज. इकडे राईट साइडला पण 45 ऍज इट इज आहे. इथलं -200 पण ऍज इट इज. -120 ला जर -5 ने डिवाइड केलं, 5 इंटू 2 आला, 5 इंटू 4 24 येते का बघा. +24 येणार. सो आता काय करायचं आपल्याला सांगा बरं. आता -10 ला काय बनवायचंय? 0. मग चेंज कशामध्ये येणार? R3 मध्ये. मग R3 ची व्हॅल्यू किती मुलांना? -10 आहे ना. मला सांगा R2 ला कितीने मल्टिप्लाय केल्यानंतर 10 बनेल? 10 ने. आणि ऑपोजिट साइन असल्यामुळे मध्ये काय घ्यायचं? प्लस. पण R3 ऑलरेडी कसा निगेटिव्ह आहे ना. हा -10 इथं प्लस घ्यावं लागेल ना. +10 -10 +10 0 बनणार ना. हे थोडं आपल्याला विचार करायचं बुवा. R3 ची व्हॅल्यू किती? -10 आहे. इथं जर +10 क्रिएट झाला तरच हे दोघं ऍड केलं तर 0 बनणार आहे. इथं आपण +10 न मल्टिप्लाय केलं. सो आता आपल्याला फक्त कशामध्ये चेंज करायचंय? R3 मध्ये. बाकीचं ऍज इट इज. 1 2 3 0 1 2. बरं R3 ची व्हॅल्यू पहिलं हे 0 बनणार आहे. मला सांगा आता -10 +10 किती आला? 0 आला. R3 ची व्हॅल्यू किती? -15 +20. 10 न जर 2 ला मल्टिप्लाय केलं तर काय बनणार इथं? 20 बनणार. मग किती बनतं रे? 5 येतं ना. किती आली व्हॅल्यू? 5 आली. इथलचं सांगा. XYZ ऍज इट इज. आणि आता राईट हँड साइडला सांगा बरं चेंज कशामध्ये येणार आपला? R3 मध्ये. आता सांगा बरं R3 ची व्हॅल्यू किती आपली? -200 आहे. प्लस काय करायचं? 10 टाइम्स ऑफ R2. R2 किती तुमचा? 24 ला 10 न मल्टिप्लाय केला 240 झालं ना.
हा 240 आणि -200 किती आलं +40 येतं. किती येतो +40. क्लिअर आहे मुलांना इथपर्यंत. आता आपल्याला टू मॅट्रिक्सचा प्रोडक्ट करायचा आहे. म्हणजे काय बनणार x + 2y + 3z y + 2z आणि 5z येणार. असे 3 इक्वेशन बनतील इथं. बघा रे इथं आला x + 2y + 3z. इथं आला तुमचा y प्लस काय घ्यायचंय 2z. इथं सांगा 5z. बाकीचे तर 0 आहेत ना, लिहून काय उपयोग आहे त्याला. बाकीचे बघा 0x येतोय 0x 0y येते, त्याला लिहून काय उपयोग नाहीये मुलांना. 45 24 40. आता सांगा कम्पेअर करा रे 5z ची व्हॅल्यू काय येणार तुमची 40 येणार. मग z इक्वल टू किती येतं 5 ने जर 40 ला डिवाइड केलं होतं किती आला 8 आला. दुसरं इक्वेशन काय आपलं y + 2z इक्वल टू किती 24. z ची व्हॅल्यू 8 आली ना. y प्लस किती बनला मग 8 × 2 काय येतो 16 येतो ना. 8 × 2 काय भेटतंय मुलांना 16 इक्वल टू 24. मग आता y इक्वल टू किती आला रे 24 - 16 किती आला -8 आला. बरोबर आहे. आता आपल्याला x y आणि z भेटलं x काढायचंय. x + 2y + 3z इक्वल टू किती येत आहे 45. +8 येणार नाही तर हा +8 येते. चला सांगा x + 2y किती आला 8 × 2 16 3z 3 × 8 24 इक्वल टू 45. या दोघांचे ऍडिशन किती येते बघा 24 + 6 30 40 येतं ना. x इक्वल टू किती येणार 45 - 40. तर x ची व्हॅल्यू किती आली आपली 5 आली. x म्हणजे काय होतं पेन्सिल. पेन्सिलची प्राइस किती आली 5. y म्हणजे काय होता पेन. द कॉस्ट ऑफ वन पेन किती आला 8 रुपीज. द कॉस्ट ऑफ वन पेन्सिल इज 5 रुपीज आणि द कॉस्ट ऑफ वन इरेजर इज 8 रुपीज. असं तुम्हाला खाली लिहायचंय मुलांना त्या ठिकाणी. क्लिअर आहे इथपर्यंत. काय डाऊट आहे का करा पॅकअप करा सगळे. होमवर्कला दिलेले क्वेश्चन सॉल्व्ह करा. ठीक आहे. टेक्स्ट बुक घेऊन जा बेटा.